तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपल्या जीवनाची खरी सुरुवात नेमकी कधी होते? नुसतं कॅलेंडर बदलणं म्हणजे नववर्ष नव्हे, तर ते आहे चैतन्याचं, उत्साहाचं, भाग्याच्या नव्या अध्यायाचं खुलं होणं. आज आपण अशाच एका परमपवित्र, परममंगल दिवसाचं, आपल्या गुढीपाडव्याचं गूढ रहस्य उलगडणार आहोत. हा दिवस तुमच्या नशिबाचे दरवाजे कसे उघडेल हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत लक्ष द्या. आपल्या नववर्षाचं मूळ दडलेलं आहे या प्राचीन श्लोकात. चैत्रे मासी जगत ब्रह्मा ससर्ज प्रथमे अहणी शुक्लादित्यू तथा कालः सूर्यस्योदयति प्रथमम. याचा अर्थ आहे, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. याच दिवशी काळचक्राची पहिली गती सुरू झाली. हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या विशाल हिंदू संस्कृतीचा तो पाया आहे, जिथे सृष्टीला आरंभ झाला, नवचैतन्याचा शंखनाद झाला. हा गुढीपाडवा, हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस केवळ एक सण नाही, तर तो आहे आपल्या गौरवशाली परंपरेचा, आपल्या कालगणनेचा पहिला दिवस. निसर्गातही तुम्ही पाहिला असेल, या काळात झाडांना नवी पालवी फुटते, कोकिळ कुहू कुहू करते, सर्वत्र एक अद्भुत ऊर्जा संचारलेली असते. ही ऊर्जाच आपल्याला सांगते की जुनं सारं संपवून एक नवी सुरुवात करण्याची वेळ आलीये. इंग्रजी वर्षाच्या 31 डिसेंबरला आपण शुभेच्छा देतो, ते ठीक आहे, पण आपलं खरं नववर्ष, आपल्या रक्तातील ऊर्जा जागृत करणारं, ते याच दिवशी सुरू होतं. मग तुम्ही अजूनही चुकीच्या दिवसाला सुरुवात करताय का? या दिवशीच आपले संवत्सर बदलतात. यंदा म्हणजेच 19 मार्च 2026 रोजी फाल्गुन अमावस्या पहाटे 6:52 समाप्त होईल आणि त्यानंतर सकाळी 6:53 चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीचा आरंभ होईल. त्यामुळे गुढी उभारण्यापासून ते इतर सर्व शुभकार्य तुम्ही सकाळी 6:53 कधीही करू शकता. यंदा पराभव नावाचं संवत्सर सुरू होणार आहे. संवत्सर म्हणजे काय, तर हे एक कालचक्र आहे, ज्यात गुरु आणि शनी ग्रहांच्या गतीनुसार प्रत्येक वर्षाला एक विशेष नाव आणि त्याचा विशेष प्रभाव असतो. आपलं शालिवाहन शक, जे आता 1948 मध्ये प्रवेश करते, ते याच कालमापन पद्धतीवर आधारित आहे. हे संवत्सर केवळ ग्रहांची गती नाही, तर ते आपल्या जीवनात येणाऱ्या बदलांची, संधींची एक सूक्ष्म नोंद असते. मग या पराभव संवत्सराचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी कुठलंही शुभ कार्य करायला तुम्हाला पंचांग पाहण्याची गरजच नसते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करा, नवीन घरात प्रवेश करा, सोने खरेदी करा किंवा अगदी आध्यात्मिक साधनेला प्रारंभ करा. या दिवशी केलेले कोणतेही कार्य निश्चितच सिद्धीस जाते, कारण हा दिवस स्वयंसिद्ध आहे, महाकाळाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. या दिवशी मी काहीही सुरू केलं तरी त्याला यशाची खात्री असते. मग तुम्ही कोणत्या शुभकार्याची वाट पाहताय? आता पाहूया या मंगलमय गुढीचं खरं रहस्य, तिचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व. गुढी ही केवळ एक काठी नाही, तर ती आहे ब्रह्मध्वज, विजयाचं प्रतीक, धगधगत्या चैतन्याचं रूप. ही गुढी तुमच्या घरात केवळ शोभा वाढवत नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा आणि विजयाची स्पंदने घेऊन येते. तिच्या प्रत्येक घटकात एक गूढ शक्ती दडलेली आहे, जी तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. चला ते रहस्य उलगडूया. गुढीचा पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे बांबूची काठी. बांबू सरळ, उंच वाढतो. तो आपल्या जीवनातील स्थिरतेचं, प्रगतीचं प्रतीक आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ही काठी आपल्या शरीरातील मेरुदंडाची प्रतिकृती आहे, जी पृथ्वी आणि आकाशाला जोडते. या मेरुदंडावरच आपलं अस्तित्व उभं असतं. ही काठी खालून जाडसर आणि वर निमुळती असावी, जसं झाड नैसर्गिकरित्या वाढतं. सरळ बांबूची कात लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि प्रगती कशी आकर्षित करू शकता हे लक्षात ठेवा. काठीला रेशमी वस्त्र बांधून आपण तिला सजवतो. पिवळा रंग हा ज्ञान आणि बुद्धीचा प्रतीक आहे, तर केशरी रंग त्याग आणि ऊर्जेचा. हे वस्त्र नववर्षाच्या शुभ्रतेचं, नवीन विचारांचं आणि सकारात्मक स्पंदनांचं प्रतीक आहे. हे वस्त्र फक्त सुंदर दिसत नाही, तर ते तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं, तुमच्या बुद्धीला चालना देतं आणि त्यागाची भावना जागृत करतं. कोणत्या रंगाचं वस्त्र वापरायचं यावरही तुमच्या जीवनाचा परिणाम अवलंबून असतो. कडुलिंब हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. गुढीला कडुलिंबाची डहाळी बांधणं हे केवळ सनातनी परंपरा नाही, तर ते आरोग्याचं वरदान आहे. कडुलिंब शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं, पचन सुधारतं आणि येणाऱ्या उन्हाळ्यासाठी शरीराला तयार करतं. ही डहाळी म्हणजे नववर्षाची आरोग्य संजीवनी. जीवनातील कडवट अनुभवांवर मात करण्याचंही हे प्रतीक आहे. ही फक्त एक डहाळी नाही, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आरोग्याचं गुपित आहे. आंबा हा फळांचा राजा, त्याच्या डहाळा शुभकार्य आणि समृद्धीचं प्रतीक आहेत. आंब्याला कामदेवाशीही जोडलं जातं, त्यामुळे तो सृजनशक्ती आणि आनंदाचं प्रतीक आहे. आंब्याची डहाळी गुढीला बांधून तुम्ही आपल्या घरात समृद्धी आणि आनंदाचं आवाहन करता. ही डहाळी तुमच्या इच्छाशक्तीला, मॅनिफेस्टेशनला बळ देते, जेणेकरून तुमच्या घरात सर्व शुभ गोष्टी आकर्षित होतील. साखरेच्या गाठी म्हणजे जीवनातील गोडवा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा. या माळा वाईट शक्तींना दूर ठेवून घरात सुख समृद्धी आणतात असं मानलं जातं. या गाठी फक्त गोड नसतात, तर त्या तुमच्या आयुष्यात गोडवा भरतात, सकारात्मकता वाढवतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात. तुमच्या घरात आनंद आणि शुद्धता हवी असेल तर या गाठी गुढीला आवर्जून बांधा.
गुढीच्या सर्वात वरच्या टोकाला उलटा ठेवलेला कलश म्हणजे पूर्णत्व. हा कलश केवळ एक भांड नाही, तर तो ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. त्यात जलतत्व आणि पृथ्वीतत्व सामावलेलं असतं. तो आपल्या जीवनातील भरभराटीचं, समृद्धीचं आणि सृष्टीच्या चक्राचं द्योतक आहे. स्टील किंवा काचेचा कलश अजिबात वापरू नका, कारण धातूंचा सूक्ष्म ऊर्जेवर परिणाम होतो. तांब, पितळ, चांदी हे धातू सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तुमच्या आयुष्यात पूर्णत्व आणि समृद्धी हवी असेल तर योग्य धातूचा कलश वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया गुढी कशी उभारावी, ज्यामुळे तुम्हाला तिचे पूर्ण शुभ परिणाम मिळतील. लक्षात ठेवा, योग्य वेळ आणि योग्य जागा यासाठी खूप महत्त्वाची आहे. 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:53 कधीही गुढी उभारू शकता. शक्यतो सकाळी 8 वाजेच्या आत. घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला उंचवट्यावर स्वच्छ जागा निवडा. चुकीच्या ठिकाणी गुढी उभारल्यास तिचे फायदे मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. गुढी उभारण्यापूर्वी योग्य पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडा, कारण गोमूत्र नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि परिसर शुद्ध करतं. सुंदर रांगोळी काढा, कारण रांगोळी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यावर पाठ किंवा चौरंग मांडा. हे केवळ सौंदर्य नाही, तर ते देवतेला आमंत्रण देण्याचं एक प्रतीक आहे. या छोट्या कृती तुमच्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी कशी आणतील हे अनुभवून बघा. गुढीच्या काठीची तयारी करताना एक सरळ, स्वच्छ बांबूची काठी घ्या. ती ओल्या फडक्याने पुसून घ्या, जेणेकरून ती शुद्ध होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद कुंकुवाचे 5 पट्टे काढा, किंवा किमान 3 पट्टे तरी काढा. हळद आणि कुंकू हे शुभत्वाचे प्रतीक आहेत. ते नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. या पट्ट्यांमध्ये एक विशेष ऊर्जा दडलेली असते, जी तुमच्या गुढीला अधिक प्रभावी बनवते. काठीला पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशमी वस्त्र किंवा साडी बांधा. त्यावर कडुलिंबाची, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठीची माळ आणि फुलांचा हार बांधा. हे प्रत्येक घटक केवळ सजावटीसाठी नाहीत, तर त्यामागे विशिष्ट ऊर्जा आणि आशीर्वाद दडलेले आहेत. हे सर्व एकत्र येऊन एक शक्तिशाली ऊर्जा कवच निर्माण करतात, जे तुमच्या घरासाठी शुभ ठरतं. ही सजावट म्हणजे नवचैतन्याचा शृंगार, जो तुमच्या घरात सकारात्मकता भरतो. सर्वात शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात वरच्या टोकाला तांब्याचा, पितळ्याचा, चांदीचा कलश उलटा ठेवा. मी आधीच सांगितलं, स्टील किंवा काचेचा कलश वापरू नका. हा कलश पूर्णत्वाचं, समृद्धीचं प्रतीक आहे. तो उलटा ठेवल्याने वरून येणारी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या घरात स्थिर राहते असं मानलं जातं. या कलशाच्या स्थापनेतून तुम्ही पूर्णत्वाची आणि समृद्धीची प्रार्थना करत असता. आता सजवलेली काठी पाटावर उभारा आणि तिला आधार द्या, जेणेकरून ती स्थिर राहील. गुढी स्थिर असणं हे तुमच्या आयुष्यातील स्थिरतेचं प्रतीक आहे. ती डगमगल्यास तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात असं मानलं जातं. त्यामुळे ती पूर्णपणे स्थिर आहे याची खात्री करा. ही फक्त एक काठी नाही, तर ती तुमच्या आशा आकांक्षांचं प्रतीक आहे. तिला स्थिर उभं करणं म्हणजे तुमच्या स्वप्नांना आधार देणं. गुढी उभारल्यावर पंचोपचार पूजा करा. तिला पाणी शिंपडा, हळद कुंकू वाहा. कलशाला कुंकुवाने स्वस्तिक काढून त्याच्या चारही बाजूंना रेषा काढा. स्वस्तिक हे शुभ आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. अक्षता, फुलं अर्पण करा. अगरबत्ती लावून तुपाच्या दिव्याने आरती करा. ही पूजा केवळ एक विधी नाही, तर ती ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या घरात आकर्षित करण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुमच्या प्रत्येक संकल्पाला या पूजेमुळे बळ मिळतं. पूजनानंतर ब्रह्मदेवाचं स्मरण करून ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा उच्चार करा. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, तर ते ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित करणारे शक्तिशाली स्पंदन आहेत. या मंत्राच्या उच्चाराने तुमच्या गुढीमध्ये अधिक चैतन्य येतं आणि तुमच्या इच्छाशक्तीला बळ मिळतं. तुम्ही हा मंत्र जितक्या श्रद्धेने म्हणाल, तितकी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होईल. गुढीला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवा. दुपारी पुरणपोळी, श्रीखंड यांसारख्या गोड पदार्थांचा नैवेद्य देवाला आणि गुढीला दाखवा. नैवेद्य म्हणजे केवळ अन्न नाही, तर तो आपल्या भावना, कृतज्ञता आणि समृद्धीची देवाणघेवाण आहे. गोड नैवेद्य अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यात गोडवा आणि समृद्धी येते असं मानलं जातं. हा नैवेद्य सर्वांनी मिळून वाटून घेतल्याने कुटुंबात एकोपा वाढतो. या दिवशी घरातील देवाची पंचोपचार पूजा करा, नवीन पंचांग पूजन करा आणि त्यातील संवत्सराचं फळ ऐका, जेणेकरून तुम्हाला आगामी वर्षातील संधी आणि आव्हाने समजतील. चैत्र नवरात्रीचा प्रारंभही याच दिवशी होतो. त्यामुळे देवीची उपासना, दुर्गा सप्तशतीचे पाठ, रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त, पुरुष सूक्त यांचं पठण अत्यंत फलदायी ठरतं. हे सर्व विधी तुमच्या जीवनात सकारात्मकता, आरोग्य आणि समृद्धी आकर्षित करतात. या संधींचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकता. गुढीपाडव्याला विजयाचा दिवस म्हणून का साजरा करतात? तर याच दिवशी भगवान श्रीरामांनी वालीचा वध करून दक्षिणेतील प्रजेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं होतं. प्रभू रामांच्या या विजयाचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ लोकांनी विजयाच्या गुढ्या उभारल्या आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. त्यामुळे गुढी म्हणजे केवळ नववर्षाची सुरुवात नाही, तर ती धर्मध्वजा आहे, अन्यायावर न्यायाच्या विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी तुम्हीही तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा संकल्प करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब, गूळ, धणे यांचं मिश्रण करून प्रसाद म्हणून सेवन करण्याची परंपरा आहे. कडुलिंब हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं, पचनशक्ती सुधारतं आणि येणाऱ्या उन्हाळ्यासाठी शरीराला तयार करतं. हा केवळ प्रसाद नाही, तर आपल्या प्राचीन आयुर्वेद ज्ञानाचं प्रतीक आहे, जे शरीर आणि मनाला वर्षभरासाठी निरोगी आणि सक्षम बनवतं.
हाच आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला ऋतुचर्येचा नियम आहे. हा प्रसाद घेऊन त्यांनी तुमच्या आरोग्याचा आणि अध्यात्माचं संतुलन कसं साधाल हे जाणून घ्या. गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान, आपल्या परंपरेचा मान. या दिवशी दानधर्म करा, गरजूंना मदत करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वांना आपल्या या गौरवशाली नववर्षाच्या शुभेच्छा द्या. 31 डिसेंबरला शुभेच्छा देणं ठीक आहे, पण आपलं खरं वर्ष, आपलं चैतन्य गुढीपाडव्यानेच सुरू होतं हे अभिमानाने सांगा. या नववर्षात तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, यश तुमच्याकडे खेचून येऊ, तुम्हाला हवं ते मिळवलं जागे. सकारात्मक इच्छाशक्ती म्हणजेच मॅनिफेस्टेशन या दिवसापासून सुरू करा. हा दिवस तुम्हाला अमर्याद ऊर्जा प्रदान करेल. तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होवो. ओम नमः शिवाय. या सर्व विधींमधून आपल्याला एकच शिकवण मिळते, कर्मणीयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ आहे, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु कर्माच्या फळांवर कधीही नाही. तू कर्माच्या फळांची अपेक्षा करू नकोस आणि कर्म न करण्याकडेही तुझी प्रवृत्ती नसावी. हा उपदेश भगवद्गीतेतील असून तो आपल्याला सांगतो की आपण आपले कर्तव्य निष्ठेने करत राहावे, फळाची चिंता परमेश्वरावर सोडावी. हीच खरी गुढीपाडव्याची शिकवण आहे. ओम नमः.